मालेगाव तालुक्यातील रोजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 78वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। सर्वप्रथम रोजे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच सौ सुमनबाई अभिमन्यू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजपूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत निकम यांच्या हस्ते तर ध्वजारोहण उपसरपंच श्री नामदेव उगले यांच्या हस्ते करण्यात आले। रोजे गावातील युवा तरुण तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री भागवत रामसिंग निकम यांनी त्यांच्या वडिलांच्या कैलासवासी रामसिंग गुलाबसिंग निकम यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना स्फोट गणवेशाचे वाटप करीत समाजातील तरुणांना चांगला संदेश दिला। श्री भागवत निकम यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांविषयी असलेल्या प्रेमाची माजी सरपंच श्री संजूभाऊ उगले यांनी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत निकम यांनी सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्ती श्री भागवत निकम यांच्या या कार्याबद्दल अभिनंदन केले। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नाना देसले, शिक्षक श्री अभिमन भामरे, श्री भारत उशील तसेच सरपंच उपसरपंच सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी गावातील ज्येष्ठ नागरिक युवा तरुण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत सरपंचताई तसेच सर्व सदस्य व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष सर्व चेअरमन बॉडी व सदस्य अंगणवाडी शिक्षिका सेविका तसेच पोलीस पाटीलताई गावातले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती आज सर्व कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित राहिले। मी शाळेतर्फे परत मी त्यांचं स्वागतही करतो आणि आभार मानून अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। तुम्ही उठायचं नाही, तुम्हाला कपडे द्यायचे, तुम्ही बसायचे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य तसेच आपल्या गावातील पोलीस पाटील व आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व सर व सर्व ग्रामस्थ, आज 15 ऑगस्ट 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आपण। या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक स्वागत करतो। तसेच या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। तसेच महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू व असे अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली। अशा या स्वातंत्र्यवीरांना माझा कोटी कोटी प्रणाम। तसेच आपल्या गावातील भूमिपुत्र भागवत काका आमचे, त्यांनी या शाळेसाठी एवढं मोठं योगदान दिलं, त्यामुळे आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने व गावाच्या वतीने त्यांचा आभार मानतो। अनेक काही विविध कामं असतील ते आपण कसे गावाला पुढे नेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य आज भागवत रामसिंग निकम यांनी दाखवलं, सहकार्याची भावना, म्हणजे यांना वंदन करावं का त्यांच्या पाया पडावं। सगळ्यात पहिला व्यक्ती जर असेल तर असं करणारा तर भागवत रामसिंग हे पण स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे। देशासाठी बहु लोकांनी आपले बलिदान दिले, पण बलिदान देत असताना सर्वांनीच बलिदान द्यायचं नसतं, तर काही आर्थिक मदत असते, काही आर्थिक गावासाठी काही आर्थिक व्यवस्था असते, या पण सुधारण्याची गरज आहे। आज बलिदान देण्याची गरज कोणालाच नाही, आज कुठला संघर्ष करण्याची गरज नाही, फक्त पाठपुरावा कागद। आज सगळ्या ठिकाणी सरकार सक्षम, सगळ्या ठिकाणी सगळे सक्षम आहात, पण आपण पाठपुरावा किती करतो, त्या पाठपुरावा करून त्याचे कामं आपण किती मार्गी लावतो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यातल्या त्यात सगळं तरुण मंडळ ग्रामपंचायतीमध्ये आहे, सुशिक्षित आहे, व्यवस्थापन समिती जर असेल तर व्यवस्थापन समिती सुद्धा तरुण मंडळ आहे।
काय काय सुधारणा केल्या पाहिजे, कशा कशा केल्या पाहिजे हे मी सांगण्याची त्यांना आज रोजी गरज नाही. पण मी एवढंच सांगू शकतो का ही सगळी तरुण मंडळ आणि तरुण विचार जोपर्यंत गावाला पुढे नेऊ शकता तोपर्यंत जुने विचार कोणाचे नेऊ शकत नाही, हे निश्चितच. मला एवढंच सांगायचं आहे या माध्यमातून का आपण इथे जमलेले सगळ्यांनी गावाच्या विकासासाठी, शाळेच्या विकासासाठी, अनेक काही योजना असतील त्या विकासासाठी एकत्रित येऊन आपण, लोक सांगता देश महासत्तेकडे चाललाय, तर देश महासत्तेकडे चालत असताना आपलं गाव विकासाकडे कसं जाईल याकडे लक्ष देऊन सर्व तरुणांनी सर्वांनी कृपया माझं सर्व धर्म समभाव सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करावा आणि ज्या वरती देशावर कोणी प्रतिनिधित्व करत असेल त्याला आपलं सहकार्य म्हणून देश महासत्तेकडे जावा हीच माझी इच्छा आहे.